तर आज आपण असा एक शॅम्पू बघणार आहोत जो केसांच्या सगळ्या समस्या आहेत ते दूर करेल। माझे केस लांब दाट मजबूत होऊ शकतात तर तुमचे का नाही होऊ शकत? नक्कीच होतील। तर हा शॅम्पू ट्राय करून बघा, केसांच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे। तर इथे आपल्याला 2 आवळे घ्यायचे आहेत। तर आवळे आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयरन, लोह खूप जास्त प्रमाणात असतं। ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे। केसांचे जे प्रॉब्लेम असतात ते आपले कमी व्हायला मदत होते। केस गळणे कमी होतात, केसातील कोंडा कमी होतो, डॅन्ड्रफ कमी होतो, फांटे फुटणे कमी होतात आणि केस वाढायला मदत होते। तर इथे आपल्याला 2 आवळे घ्यायचे आणि व्यवस्थित असे खिसून घ्यायचे। तुम्ही मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा घेऊ शकता किंवा खिसून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तर इथे माझं खिसून झालेलं आहे। तर आपण हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर हा शॅम्पू आपल्या केसांच्या हेल्थसाठी खरंच खूप चांगला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मेहनत करा। मेहनत केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील। कोणतीही गोष्ट असेल ती केसांना कंटिन्यू लावावं लागेल। एकदा दोनदा लावल्याने फरक पडणार नाही। तर इथे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी आठवड्याभरासाठीच बनवून ठेवत आहे। जर तुम्हाला 1 महिन्यासाठी बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला आवळे थोडेसे जास्त घ्यावे लागेल आणि पाणीसुद्धा थोडंसं जास्त घ्यायचं आहे। इथे पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आपल्याला इथे आवळा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा शॅम्पू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। फक्त लावण्याच्या अगोदर अर्धा तास बाहेर काढून ठेवायचा, थंड लावायचं नाही। तर इथे आवळा टाकून घ्यायचा। आवळा टाकून झाल्यानंतर आपण इथे ग्रीन टी घेतलेली आहे। ग्रीन टी आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगली आहे। केस लांब दाट मजबूत होतात, केस गळणे कमी होते। तर इथे काळी मिरी घेतलेली आहे। काळी मिरीसुद्धा आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगली आहे। आपल्या टाळूवरील जे रोमछिद्र असतात ते ओपन व्हायला मदत होते आणि केस दाट व्हायला मदत होते। त्याने केसातील ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खूप फास्ट होतं आणि केसांच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे। केस लांब दाट मजबूत होतात। तर इथे आपल्याला 15 ते 20 मिनिट छान उकळून द्यायचं आहे। पाण्याचा जो कलर आहे तो ब्राऊन पिवळसर होईपर्यंत उकळून द्यायचं आणि हे उकळून झाल्यानंतर मी थंड करायला ठेवणार आहे। तर इथे बघू शकता पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। तर इथे थंड झालेलं आहे। तर आपण हे आता छान गाळून घेणार आहोत। तर हा शॅम्पू जो आहे तो मी 1 आठवडाभर यूज करून बघितलेला आहे। तर खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत। तर नक्की ट्राय करा। केस गळती कमी झाली आहे, केसातील कोंडासुद्धा कमी झालेला आहे। तर तुम्हाला काय रिझल्ट मिळालेले आहेत ते सांगायला विसरू नका। तर इथे एका बाउलमध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही जो शॅम्पू वापरता तो शॅम्पू तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर मी इथे आवळ्याचा शॅम्पू आता यूज करत आहे। तर याच्यामध्ये मी टाकून घेते, मला जेवढा लागेल तेवढा मी टाकून घेणार आहे। तर या शॅम्पूचे खरंच खूप चांगले रिझल्ट आहेत। तुम्ही कंटिन्यू ट्राय करा, तुम्हाला सुद्धा याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील। तर इथे शॅम्पू लागेल तेवढा टाकून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। जर काचेच्या बॉटलमध्ये जर आपण स्टोअर करून ठेवलं तर ते खूप जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही। तर हा शॅम्पू तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा यूज करून बघा, खूप चांगले रिझल्ट आहेत। तर कंटिन्यू 2 ते 3 महिने यूज करायचं आहे, तरच खूप चांगले रिझल्ट मिळतील, नाही तर मिळणार नाहीत। 1-2 वेळा यूज केल्यानंतर तेवढे चांगले रिझल्ट नाही मिळत। तर त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 महिने यूज करावे लागेल। तर माझ्या केसांची हेल्थ बघून तुम्हाला कळतच असेल की माझ्या रेमेडीजचे खूप चांगले रिझल्ट मिळतात मला, म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करत असते। जर तुम्हाला माझे अजून नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।